नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्राकृतिक भारत या टॉपिकवर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. तर यातील पहिला प्रश्न बघू. भारतातील नद्या व त्यांच्यावरील धबधबे यांच्या योग्य जोड्या लावा. पहिल्या कॉलम मध्ये नद्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये धबधबे दिलेले आहेत. शरावती, शिवसमुद्रम, नर्मदा, गोकाक, कावेरी, जोग, घटप्रभा, कपिलधारा. तर याचं योग्य उत्तर आहे शरावती नदीवर जोग हा धबधबा आहे. नर्मदा नदीवर कपिलधारा धबधबा आहे. कावेरी नदीवर शिवसमुद्र धबधबा आहे. घटप्रभा नदीवर गोकाक हा धबधबा आहे आणि गोकाक हा धबधबा नायगरासारखा दिसतो. तर जोग हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. पुढील प्रश्न बघू. कोणती नदी ही गंगेची उपनदी आहे आणि अमरकंटक जवळ उगम पावते? तर याचं योग्य उत्तर आहे सोन नदी. तर आपण मॅप मध्ये बघितलं तर सोन नदी ही गंगेची उपनदी आहे. तर अमरकंटक येथे नर्मदा, सोन, महानदी या नद्यांचा उगम होतो. सोन नदी बिहारमध्ये गंगेला जाऊन मिळते आणि त्यामुळे ती गंगेची उपनदी आहे. पुढील प्रश्न बघू. हुगळी नदी डॅश नदीची वितरिका आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गंगा. इथे आपण मॅप मध्ये जर बघितलं तर गंगा ही जी नदी आहे या गंगा नदीची वितरिका ही हुगळी नदी इथे आपल्याला मॅप मध्ये दिसते. तर गंगा नदी ही जी आहे बंगालमध्ये येऊन विभागते. तर त्यातील एक प्रमुख शाखा म्हणजे हुगळी नदी. म्हणून हुगळी नदी ही गंगेची वितरिका आहे. पुढील प्रश्न बघू. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान. तर मित्रांनो, चिल्का सरोवर हे जे आहे हे ओडिसामधील समुद्रालगत खारट पाण्याचे सरोवर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे महानदी आणि गोदावरी त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबातच्या आखातास मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे मही नदी. इथे मॅप मध्ये आपण जर बघितलं मही नदी ही विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे इथे जर बघितलं आपण तर ही खंबातच्या आखातास मिळते. विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात मध्य प्रदेशात आणि शेवटी खंबातच्या आखातास जाऊन मिळते. पुढील प्रश्न बघू. खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. झेलम, रावी, चिनाब, कुनार. तर याचं योग्य उत्तर आहे ब, क, अ, ड. ब म्हणजे रावी. दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आपल्याला तर सर्वात पहिले दक्षिणेकडे रावी नदी आहे. त्यानंतर आहे चिनाब, त्यानंतर आहे झेलम आणि त्यानंतर आहे कुनार. तर याचं योग्य उत्तर आहे रावी, चिनाब, झेलम, कुनार. ब, क, अ, ड. पुढील प्रश्न बघू. पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान ओळखायचे. घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा हा नायगरा धबधब्यासारखा दिसतो आणि भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे. तर हे दोन्ही ऑप्शन्स हे बरोबर आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब दोन्ही. तर गोकाक धबधबा हा नायगरासारखा दिसतो आणि भारतातील सर्वात उंच धबधबा हा शरावती नदीवर जोग धबधबा आहे. पुढील प्रश्न बघू. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते? तर याचं योग्य उत्तर आहे कोलोरॅडो. कोलोरॅडो ही जी नदी आहे ही वाळवंटातून प्रवास करते. ही USA मधील नदी आहे. ग्रँड कॅनियन आणि वाळवंटी प्रदेशातून प्रवास करते. तर याचं योग्य उत्तर आहे कोलोरॅडो नदी. पुढील प्रश्न बघू. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तराई, भांगर, खादर. इथे आपण जर मॅप मध्ये बघितलं तर उत्तरेकडे जे आहे तराई, भांगर आणि खादर. तर तराईचं आपण वैशिष्ट्य बघितलं तर हिमालयाच्या एकदम पायथ्याशी आहे हे आणि दलदलीचा भाग आहे आणि ओलसर आहे. तर भांगर या प्रदेशाविषयी जर बघितलं तर इथे भांगर या प्रदेशात
सर्वात जुना गाळ आहे आणि हा उंच भाग आहे. भांगर इथे आपण बघितलं हा उंच भाग आहे थोडा. आणि खादर जर आपण बघितलं तर इथे नवीन गाळ साचलेला दिसतो आणि हा जो भाग आहे हा नदीकाठचा भाग आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तराई, भांगर. तराई, भांगर आणि खादर. तर मित्रांनो, अशाच प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी तुम्ही आत्ताच MPSC एक्झाम गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.